आजही अनेक पाड्यावर 73 वर्ष भारत स्वातंत्र्य होऊन देखील अनेक पाड्यावर विकासाची गंगा पोचलेली नाही. अनेक पाड्यांवर आज लाईट नाही आहे. असाच प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते, उंबराडे, हर्षवाडी, जांभूळवाडी इत्यादी पाड्यावर असल्याचा प्रकार आहे. आजही या गावात पाणी पोचलेलं नाही, लाईट पोचलेली नाही. या गावात जाण्यासाठी एस-टी बस नाही आणि या गावातील रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. कोणी गावातील व्यक्ती आजारी पडली तर पावसाळ्यात या गावातील 4 व्यक्तींना त्या रुग्णास उचलून डांबरी रस्त्यापर्यंत न्यावे लागते व नंतरच त्यावर विलाज होतो. असा प्रकार आज देखील आहे. आजही गावात एस-टी पोचत नाही. आज या गावाचा विकास झाला पाहिजे. यासाठी CTR कंपनी व वनराई पुढे धास्तवलेले आहेत आणि या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. या गावातील मुले आज मोबाईल पासून, शिक्षणापासून देखील वंचित आहे. अनेक मुले आपल्या गावापासून लांब शिक्षणासाठी बाहेर जातात. या विद्यार्थ्यांकडे कुठलाही मोबाईल नाही आहे आणि या गावात खरं तुम्हाला खोटं वाटेल परंतु या गावात मोबाईलची रेंज देखील पोहोचलेली नाही. त्यामुळे हे गाव, हे पाडे विकासापासून खूप लांब आहेत. गेल्या 2 वर्षापासून वनराई व CTR कंपनी या गावाच्या विकासासाठी झटती आहे आणि या गावामध्ये या कंपनीतर्फे सध्या काहीच नाही. काय तुमचा अभ्यास, पाड्यांवर शौचालय आणि अभ्यास करायचा का? पाणी अडवलेलं आहे. लहान बंधारे करून बघा ना आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्न केला जातोय आणि छोटी बंधारे बांधल्यामुळे जवळपास 1 ते 2 महिने पाणी या ठिकाणी साचून राहणार आहे. उन्हाळ्यात या गावातील लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. या गावातील रस्ते अत्यंत खराब आहेत. आपण जर का या गावात गेला तर दोघं बाजूने घनदाट जंगल असं आहे. आदिवासी या पाड्यावर आज विकास होणे महत्त्वाचे आहे. या गावातील नागरिकांना स्वतःच श्रमदान करावं लागतं आणि आपल्या गावातील रस्ते चांगले करावे लागतात. यासाठी नाशिक येथील मांगीलाल महालेजी तसेच पुणे येथील अजित वाडेकर, जयंत देशमुख व वनराईची सर्व टीम तसेच CTR कंपनीचे डायरेक्टर सर्वच प्रयत्न करत आहेत. आपण ऐकूया त्यांच्या तोंडातून या गावाविषयी काही शब्द. सगळ्यांनी आम्ही पाहिलं. बॅटऱ्या लावून नंतर तिथंच बसवलं. रात्री म्हणजे 9च्या दरम्यान 9 वाजतील वाजेल. 9:50 वाजेल. त्याच्यावर 4 तास बॅटऱ्या मारून अशा धरल्या. तिथंच थांबून राहिलं. अजून कोणकोणते जनावर इथे? तरस आहे, कोल आहे, बेकर, रानडुक्कर, मोर आणि मग इतर पक्षी आणि नंतर सरपंच आहेत ते मोठमोठे आजगर बरेचसे सरपंच जाती आहेत. मणियार आहेत, सगळे आणि धामण भरपूर आहेत. धामण तर फार आहे. धामण. आपण जांभूळवाडीकडे जातोय आणि बघा रस्ते किती खराब आहेत. या रस्त्यावर काल श्रमदानातून हा रस्ता गावकऱ्यांनी बनवलेला आहे आणि आम्ही या गावात पोहोचलो. 50 वर्ष झाले आला का लक्षात. आणि आता स्वतःचा रस्ता स्वतः करून राहिले. वा असं काल त्या या सर्व माय माऊलींना सांगितलं की सर्व त्या माय माऊलींनी भगिनींनी या लहान पोरांनी केलं का काल यांनी केलं. म्हणजे आता म्हणजे स्वातंत्र्याला 50 वर्ष, लाईट नाही, पाणी नाही, प्यायचं पाणी नाही, रस्ता नाही, करायचं जगायचं कसं काय लोकांनी. खरं. आता हे पोलीस पाटील आहेत गावचे 3 पाट पोलीस पाटील कसे राहतात. हे पोलीस पाटील हे स्वतः बघा पोटी आपला पाटी बिटी हे ते घेऊन साऱ्या गावच्या पुढे या लवकर या आता पटकन.
तुम्ही लवकर या. आता या बाकीचं आणलेलं आहे ते. आता तिथे जायचं आपल्याला पूजेला. 2-3 पोरी आहेत का? पोरसं कुठे गेला का? 2 मुली पाहिजे होत्या. हा तिथे जरा हे घेऊन एक ताट फक्त. हेच ते बंधारे. या बंधाऱ्यांमुळे गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय. CTR कंपनी आणि वनराई या गावाच्या विकासासाठी धसते. त्र्यंबकेश्वर तालुका म्हणला तर पावसाचं माहेरघर. या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कंपनी परंतु या ठिकाणी धरणे बंधारे नसल्याने या पाड्यावरील सर्व पाणी हे वाहून जाते आणि हे पाणी वाहून गेल्याने या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवतो. गुरांना, मुख्य जनावरांना या ठिकाणी पाणी राहत नाही. या भागात अनेक जंगली जनावरे देखील आहेत. बिबट्या आहे, मोर आहे, तरस आहे, कोल्हा आहे, विविध प्रकारचे 24 तास प्राणी या भागात आहेत. स्वतः टाकता स्वतःच. प्रत्येक वर्षी आम्ही 3 वर्ष झालं, यावर्षी पकडून 3 वर्ष झालं. तुम्हाला नाशिक वगैरे दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कसा रस्ता? बाईकवरतीच याच रस्त्याने. बाईकवर पावसाळी मोठा प्रॉब्लेम होता इकडं. म्हणजे डांबरीपर्यंत असं सिंगल सीटलाच जावं लागतं. कुणी आजारी पडले वगैरे डॉक्टर वगैरे तिथून डांबरीपर्यंत उचलून घेऊन जायचं. मग तिथून तिकडे मग व्हीलरवर. आता मग ते उचलून घेऊन जायचं. मग आता तेच इथे या रस्त्याची अशी परिस्थिती. गावाचं नाव काय तुमच्या? उमरांडे. तू कितवीला आहे दादा? आता कितवीला आहे? 10वीला असता. मोबाईल आहे का तुझ्याकडे? नाही का? रेंज येते का तुमच्या गावात? रेंज येते? तू कितवीला आहे शाळेत? आणि शाळा कुठे आहे तुमची? नांदगाव. तिथून नांदगाव जवळ आहे का? तू रे? मोरंडा. तुझं गावात शाळा नाही का? कितीपर्यंत आहे? 4थी. मोबाईल नाही मग तुमच्याकडे? मग सध्या काहीच नाही का तुमचा अभ्यास बिभ्यास? अभ्यास करायचा का? बरोबर बघा ना. हा बंधारा तातडीचा तात्काळ बनवणारा, 1 दिवसात बनणारा बंधारा आहे. तर याच्यामुळे काय होतं, हा बंधारा बनवल्यामुळे याचं जे पाणी हे 1-1.5 महिना वाढतंय पाणी आणि पुढे जे पाणी आटून जाणार आहे तर ते पुढे 1 ते 1.5 महिना या पाण्याचं लाईफ वाढतं. आता ह्या पाण्याचा उपयोग कसा आहे? गावातल्या जनावरांसाठी, शेतीसाठी, त्यानंतर नसते तर रात्रीला इकडे जे जंगली पशु पक्षी प्राणी जे आहेत ते पाणी रात्री येऊन तिथं ते पाणी पिऊन जातात. कारण उन्हाळ्यात पाणी नाही. पाणी नसल्यामुळे सर्व हे जे इथे जंगली जनावर आहेत, स्वापद आहेत, शहरामध्ये जातात. ते किमान पक्षी आपल्या इथे, आमच्या इकडे जे काही तरस आहेत, रानडुकरं आहेत, कोले आहेत, त्यानंतर ससे आहेत, ते निदान कमी कमी या भागात तरी थांबतात. असं याचा अशा पद्धतीने हे खूपच महत्वाचं आहे. तातडीचा कमी खर्चामध्ये होतो. आता या वर्षी जवळजवळ 8 ते 10 बंधारे केलेत. हो, लोकांनी श्रमदानाने काही करून टाकतात. आता बघा तुम्ही गावाला रस्ता नाही यायला. रस्त्याला कसं आहे, लोक श्रमदानाने रस्ता करतात. 50 वर्षापासून ते सर्व बिचारे भोगून राहिले. पण लोकांची तयारी आहे, पण त्यांना कोणीतरी पाहिजे पुढे नेणारा. अशी सरी मंडळी आहे, चांगली मंडळी आहे. सरी पोलीस पाटील आहेत गावचे, सरी कार्यकर्ते मंडळी. रात्रीतून बिचारे आदरतात. भगिनींनी सर्व गाव स्वच्छ केलं. माझ्या शाळेतल्या मुली आहेत ना, ह्या खडे वेचून टाकतात पोरांची. असं सर्व एकंदरीत आहे. लोक एकत्र आल्यानंतर गावामध्ये स्वच्छता वगैरे येते, प्रगतीच आहे. पोलीस पाटील साहेब, पावसाळ्यात काय परिस्थिती आहे? कुणी आजारी पडलं वगैरे तर डॉक्टर आहे का तुमच्या गावात? डॉक्टर नाही, काही नाही. तर फार आमची गंभीर परिस्थिती आहे. कधी जर सरपट होऊन झाला तर मग आम्हाला पेशंट न्यायची मोठी मारामार होते. रस्ता नसल्यामुळे सगळ्या अडचणी आमच्या टपकून राहतात. मग कधी तुम्ही कधी मृत्युमुखी इथं माणूस पडून जातो. नाही कसं काय नेता मग इथून? समजा काही अचानक एखादी समजा महिला आहे, आता खाजगी गाडी एखादी शोधायची आणि तिच्यामध्ये घेऊन जा. पावसाळ्याचा रस्ता असतो तिला चांगला, कसा तरी असतो ना खडीचा रस्ता. मग जिथं चालायचं तिथपर्यंत चालत जातात. गाडी नाही आली तिथे उचलून न्यायचं अशी परिस्थिती आहे. कलेक्टर वगैरे कुणी असं गावाला इकडे मारता का? चक्कर मारता? तुम्हाला भेटी देता का? नाही, अद्याप तर कोणी नाही आलं.
आता मागे एक दिवशी आमदार आले ते कोसकर साहेब, हं. त्यांनी थोडस आश्वासन दिलंय. काय आश्वासन दिलं? त्याने सांगितलं बुवा करतो बुवा रस्ता, एवढं सांगितलं. अजून दुसरं काही गावासाठी? दुसरं त्यांनी एक सांगितलं बुवा तुम्हाला हे सभा मंडप बांधून देतो, स्मशानभूमी बांधून देतो, एवढं आश्वासन दिलंय. बाकीचं नाही काय सांगितलं. किती महिने झाले? आता झाला एखादा महिना झाला येऊन गेले ते. CTR कंपनीमुळे? CTR वनराई CTR कंपनीमुळे या गावाची थोडीशी प्रगती झाली. नाहीतर आधी म्हणजे इथं काही या गावात पाहण्यासारखंच नव्हतं, कोणी आलेलंही नव्हतं, काही नव्हतं. पण यांच्या या कंपनीमुळे आमच्या गावाची थोडीशी प्रगती चांगल्यापैकी झाली. काय काय होतंय गावामध्ये? काय सोयी भेटताय? सोयी म्हणजे त्याने सुरुवातीला 1 नंबर टॉयलेट बांधून दिले, नंतर पाण्याची थोडीशी व्यवस्था म्हणजे चांगल्यापैकी करून दिली, विहिरीचं काम करून दिलं, सिमेंटचे बांधारे, असे म्हणजे शेती करायला थोडस म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं. बियाणं वगैरे देतात, आंब्यांची झाडे दिले, याचे मदगीचे याचे काय कामं केले, CCT मस्जिद CCT, वगैरे हे ते डोंगराला आपण कामं ते केले केले. थोडे. काही दगडी बांध केलेत, दगडी धूप बांध जमिनीची केले. धूप थांबवली थोडीशी. असं बरेचसे म्हणजे वन त्यांनी खात्याच्या जमिनी बऱ्यापैकी जास्त आहेत तिथे काही काम करता येत नाही. जवळजवळ म्हणजे 50% काम त्यांनी इथं या गावात केलेलं आहे. CTR कंपनीमुळे गावाचा विकास होतोय. विकास होतोय. शिवकालीन व ब्रिटिशकालीन या गावाला असा वारसा आहे. कारण या गावामध्ये बघा, आपण या दगडावर या घोड्याची पावले आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि या विषयी हे गावकरी आपल्याशी बोलत आहे. कारण की या ठिकाणी भास्करगड व हरिहरगड देखील जवळच आलेला आहे. ब्रिटिशच्या राजामधला असेल ते, म्हणजे जे आमचे आडील वडील होते तेच आम्हाला बोलायचे का पूर्वीचा हा रस्ता होता ना, इथून मग पूर्ण बंदोबस्त राहायचा या घाटामध्ये. तेव्हा ते बाजार भरवायला बासगड किल्ल्यावर जायचे, तेव्हाचा हा रस्ता होता जुना. आणि इथे जवळ काय आला? हरिहर किल्ला आला परत. आणि त्याच्याच शेजारी हरिहर किल्ला आहे. म्हणजे हे शिवाजी महाराजांचे त्याच्यातले 2 किल्ले आहेत. तुम्हाला म्हणतोय बादगड ना चौकट बनवेले, तर लाकडी नाही अशी दगडाची बनवेले चौकट. हा चौकट एकदम पाहण्यासारखं. पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक येतात ना त्याच्यावर बासगडावर. रविवाराच्या दिवशी 5-50च्या पुढे वरती एक हनुमानाची मूर्त आहे, एकदम घडीव मूर्त, मस्त एकदम. किल्ल्यावर पाणी बिणी आहे त्याच्यावर. जुनी आहे का? जुनी आहे ना, म्हणजे तो पण किल्ला एकदम पाहण्यासारखाच आहे वरती. आता ते निघून पाड्याचे बारी आहे ना, तिथं आज 7-8 शेजारी हा वतोड आहे ना, याच्यावर एक देवीचं स्थान आहे. परत वरती शंकराची पिंड आहे वरती किल्ल्यावर. वरचढ हा वतोड तिकडे का पुढे दिसतो. हा काय दिसतो का वरचढ किल्ला? हा काय तो किल्ला समोरचा. हा समोरचा हाच तो. मग तिथं मंदिर वगैरे आहे? मंदिर नाही ना, मंदिराचीच गरज आहे. पण मग आता तिथं देवीचं स्थान आहे, ती एकदम आपल्या याच्यासारखीच आहे ना, लेकुरवाडी सारखी एकदम उघड्यावरच आहे ती. तुम्ही जाता का सुट्ट्यांमध्ये? गळ्यावर जाता का? हरिहरला जाता का? बासगडला? हा, जातात ना सगळे. शाळेत जाता का? हा, मोबाईल आहे तुमच्याकडे? मोबाईल जमतो का? पण शिकवता जमतो का तुम्हाला? चालवता येईल का मोबाईल? कितवीला आहे तुम्ही आता? 6वीला आहे. कुठल्या शाळेत? इथल्याच दाळवाडी. बघ काय काय त्यात? बी आहे का? खाता का ते? खाता का? नाही नाही, नाही ना. खायची वेगळी. हा का? हो, खायची वेगळी, खायची पण सावर आहे. काय नाव तुझं? अंकिता. अंकिता. पूर्ण नाव? अंकिता शेखर मुकम बर्डे. हा सांग ना पूर्ण. अजून येत नाही दुसरं. हा, शाळेत जाते का? हा जाते ना शाळेत का नाही? कितवीला आहे?
पहिली मग काय पाहायचं तिकडे. पावसाळ्यात मोठा त्रास या गावकऱ्यांना सहन करावा लागतो. आपण ऐकूया त्यांच्याच तोंडून. आता पूल झाला आणि समस्या सुटली. आम्हाला नदीच्या पलीकडेच थांबायला लागायचं रात्रीच्या तरी. म्हणजे एवढं पाऊस पडायचा तर त्याच्यात पुरामध्ये उतरायला पण हिंमत नाही का हा 2 बाया तर रात्रीच्या अक्षरशः झाडाखाली थांबून राहिले. एवढ्या पावसामध्ये 4 दिवस सतत पाऊस चालू होता. कधीची गोष्ट ही? हा कधीची गोष्ट? 2 वर्षाची गोष्ट आहे. 2 वर्ष. मग आता तसं काही पाळी येत नाही पूल झाल्यामुळं. पूल झाल्यामुळं थोडस चांगलं आहे. पूल कुणी केला? सरकारने केला? हा सरकारनेच केला पूल. एवढी परिस्थिती म्हणजे इथं सर्व. पण मग आज तरी बी रात्री कुणी आजारी पडलं तर गाडीने एसटी नाही. तरी तीच परिस्थिती आहे. पूल झाला पण मग गाडीची सोय नाही. सगळ्या एसटी साठी प्रयत्न नाही करत का तुम्ही? एसटी साठी सरपंचाला आम्ही कित्येक वेळेस आता किती प्रस्ताव दिलं तरी ते अजून काही झालं नाहीच ना. आता या करोनाच्या काळामध्ये गावात कुणाला करोना वगैरे झाला होता का तुम्हाला? नाही नाही ना. चांगलं आहे. त्या गाड्या तपासणीसाठी. आता इथं नाही तर ते आपण काय खोटं बोलणार आहे. नाही आपल्या गावाला नाही का. पूर्ण करोनाच्या काळात मी इथे यायचो यांच्यावर. फक्त पावसाळ्याचे पाणी पावसाळ्यात पाणी जर बदललं ना तेवढ्यात आजार पण येतं. थंडी ताप इकडे तिकडे म्हणजे सर्दी खोकला होतोच थोडाफार. इतर आजार म्हणजे काय येत नाही असं. मला असं वाटतंय तर तुमच्या वनराई तर्फे आम्हाला जर थोडी मदत केली हनुमानाची मूर्तीसाठी आम्हाला सहकार्य केलं तर आमचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम करतील आणि सत्कार होईल. काही गोष्टीचं त्याचं हरिभक्त पारायण होईल. तिथं सप्ताह होईल, कीर्तन होईल. कीर्तन होईल, हरिपाठ होईल. हे काही सगळं होईल. आणि दारू वगैरे काही नाही तुमच्या गावात? दारू आमच्या गावात म्हणजे आता 30 वर्ष झाले दारू म्हणजे इथं पाडीतच नाही कोणी. त्याच्यात अशा वयस्कर माणसं जाऊन कुठंतरी तिकडे एक दिवस म्हणजे ते 8 दिवसातून 4 दिवसातून पद्धतीनुसार गावात नाही. गावात काही येऊन वाद काही नाही, कोणाला काही नाही. बायका मुलांना काही त्रास त्रास नाही, काहीच वाटत. लिहिता वाचता येत नाही का बरं? शाळेत गेलेच नाही? नाही ना बाबा. सोय नव्हती ना. आज सीटीआर कंपनीचे साहेब येणार आहेत. त्यासाठी आम्ही आता त्यांना घेण्यासाठी रस्त्यावर चाललो आहोत. देवाला ते प्रत्येक वर्षी करावं लागतं. गावदेवी आपल्या सर्वांसाठी मग आपण हे सप्त्याचा कार्यक्रम करायचे आपल्याला. आपल्याकडे इथं मध बिध येतं का करता का मध? पोल आडी लावून मी काय सांगतो आता इथे ते स्वतः पाहिलं का बस. रात्री आता या इथं जे पाहिलं तर जवळजवळ महिना झाला असेल ना रे. या इथं वरती त्या मैदानामध्ये गावाच्या वरती कोणी पाहिलं होतं? हे सगळ्यांनी आम्ही पाहिलं. बॅटऱ्या लावून तो तिथंच बसवलं त्याच्यापाशीच होता. असं का? रात्री पाहिलं. रात्री. म्हणजे 9च्या दरम्यान 9 नसतील वाजले. तेव्हाच होता 9 पण नसतील वाजले. त्याच्यावर 4-5 बॅटऱ्या मारून अशा धरल्या तिथेच थांबून राहिलं. अजून कोणकोणते जनावर इथे? तरस आहे, कोल आहे, बेकर, रानडुक्कर, मोर, मग इतर पक्षी ससे आहेत आणि नंतर सरपंच आहेत ते मोठमोठे सरपत, आजगर, बरेचसे सरपंच जाती आहेत. मणियार आहेत, मण्या, नाग आहेत. सगळे आणि धामण भरपूर आहेत. धामण तर फार आहे. फार आहे धामण. गावकऱ्यांची गावदेवीवर मोठी श्रद्धा आहे. ऐकू त्यांच्या शब्दातून. गावात कुठलाही आजार येऊ शकत नाही. आम्ही त्याच्या नवस घेतोय. 5 फळं 1.25 किलो गुळ असं घेऊन अगरबत्ती वगैरे करून आम्ही तिच्यावर श्राद्ध ठेवतोय. तर त्याच्यापासून आमचे आजार दूर होतात.
तर आम्हाला तिच्यापासून चांगलं वाटतंय. प्रत्येक वर्षाला आम्ही त्याचं थोडस सत्कार कार्यक्रम करतोय. आपले लहान मुलं, बाई माणसं, सगळे पुरुष माणसं सगळे सुखी असतात. आमच्या जित्रावर जनावरे सगळे सुखी असतात. त्याच्यामुळे आम्ही ते आनंदाने तो कार्यक्रम करतोय. काय नाव गावचे सरपंच सदस्य काय म्हणतात बघूया आपण. ग्रामपंचायत सदस्य नामदेव शिवराम बुरंगे. सरपंच आमची भाऊज आहे हर्षदा चंद्र बुरंगे. गावची या कंपनीमुळे काय सुधारणा दिसली त्यामुळे? कंपनीमुळं खूपच चांगली सुधारणा झालेली आहे. तुम्हाला म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शौचालय. जे शौचालय इथं लोकांना नव्हते, होते ग्रामपंचायतीने दिलेले, पण त्याच्यामध्ये काय कोणी वापर नव्हता. त्याच्यामध्ये लाकडं भरून ठेवलेले, कोणी गौऱ्या भरून ठेवलेल्या. पण आता यांनी असे दिलेले आहेत एकदम वापरायला सारखे दिले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची, पाणी अडवलं. पाणी अडवल्यामुळे इथं लोकांना रब्बी जे पीक आहे इथं माहीतच नव्हतं, कधी घेतलंच नव्हतं उमरांड्यामध्ये. पण जिथून जसे हे संस्थेने कामं चालू केले तर मागच्या वर्षी सगळ्या लोकांनी इथं रब्बी केली होती. त्याच्यात महत्वाचा विषय असा झाला का त्यांनी चराई बंदी केली. जनावरं जी मोकट होती ती चराई बंदी केल्यामुळं सगळे जनावरं ज्याचे त्याचे ओळायला लागले आणि प्रत्येकाला ते रब्बीचं पीक घेता आलं. पाणी अडवल्यामुळं आता तुम्हाला दिसेलच सगळ्या वनराई बंधाऱ्यांना पाणीच पाणी आहे. आणि हे पाणी जे आहे हे डायरेक्ट मेच्या एंडिंग पर्यंत पावसाळ्यापर्यंत पाणी असतं. हा एक महत्वाचा फायदा झाला. त्याच्यानंतर जे शाळा होत्या या स्लॅबच्या शाळा होत्या त्या अति पावसामुळे त्या लिकेज होत्या. इकडे पाऊस जास्त होतो त्या लिकेज व्हायच्या. आणि यांनी संस्थेने काय केलं त्याच्यावर पाणी हे पत्रे टाकल्यामुळे जी गळती होती ती थांबली. त्याच्यामुळे पोरांना पावसाळ्यात पण ती शाळा एकदम चांगली भेटली. असे भरपूर कामं केलेली आहेत. अजून काय होतं त्यानंतर बचत गटांचं महत्वाचं काम केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून. रस्ते परत रस्त्याचे काम सुद्धा त्यांनी हे हाती घेतलेले, ते सुद्धा बऱ्यापैकी कामं चालू आहेत गावकऱ्यांच्या सहकार्याने. हो, सगळे लोक आता याच्यामुळे लोक एकत्र यायला लागले कंपनीमुळे. हो, याच्यामुळे एकत्र आले. श्रमदानातून काही लोक कामं करतात. फार महत्वाचं त्यांचं योगदान आहे संस्थेचं. आणि त्याच्यामुळे अजूनही आमची आताशी सुरू एकच गावाचं काम चालू आहे. अजून पुढचे गाव पाणी पुरवठ्याची त्यांनी कामं केलेली आहेत. पाईपलाईन वगैरे केलेली आहे, विहिरीचे कामं केलेले आहेत, खूप कामं केलेली आहेत आणि गावाचा त्याच्याने खूपच फायदा झालेला विकास. CTR कंपनीचे दांडे साहेब आलेत, बघा काय मार्गदर्शन करतायत. परत येऊ इकडे म्हणून, पण आल्या माझ्या मागण्याला व्हायला लागलं 5 वर्षांनी, तर मग कोण येणार तुमच्याकडे? सर्वजण आता फुलं घ्या. साहेबांचं म्हणणं असं आहे ज्येष्ठ कोणी येते सर्वजण फुलं घ्या, इकडे या साहेब तुम्ही. आणि दांडे साहेबांच्या हस्ते व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आता जलपूजन होतंय बंधाऱ्याचं. आणि हे बघा फुले वाहण्यात आलेले आणि जलपूजन झालेलं आहे. खूप सुंदर असे हे पाडे विकासापासून दूर राहिलेले आहे. यासाठी CTR कंपनी वनराई रात्रंदिवस झटते. गावाचा विकास झाला पाहिजे. या बंधाऱ्यांमुळे गावामध्ये गहू, हरभरे, भाजीपाला इत्यादी पिके होत आहेत आणि CTR कंपनी त्यासाठी बियाणं देखील मोफत गावकऱ्यांना पुरवत आहे. आता आपण गावात CTR कंपनीतर्फे बांधण्यात आलेली विहीर बघण्यासाठी चाललो आहोत. पटलं तरच करायचं, नाही तर पटलं तर नाही करायचं. बरोबर आहे. तर आता यांचं नियोजन तर असं आहे सर या पाण्याचं की 2 विहिरी आपल्याकडे झाल्या. आता हे रिझर्व ठेवायचं पाणी आणि त्याला वाटून तेव्हा तुम्ही पाणी येतं वापरला. आता आम्ही कसं झालं पावसाळ्यात त्या विहिरीचं पाणी खराब होतं, पावसाळी उन्हाळ्यात तिला पाणी राहतं आणि मग पावसाळ्यात तिथं पाणी शुद्ध राहतं कारण डोंगरातून पाणी येतं. तर आता उन्हाळ्यात त्या नदीचं त्या विहिरीचं पाणी प्यायचं आणि पावसाळ्यामध्ये हिचा वापर करायचा. हिला मे महिन्यात सुद्धा जून पर्यंत पाणी राहता येईल. आता होतं यावेळेस आपण ज्यावेळेस केलं ना
एखादा बाहेर रात्री कशा काय जाणार? आता ते टॉयलेट आहेत ना, एकदम क्लिअर वापर चालू आहे. सगळं वापर चालू आहे टोटल. आणि प्रत्येकाची जबाबदारी त्या टॉयलेट प्रत्येकाचं नाव असणार आहे ना, त्याला पकडणार. CTR कंपनीचे दांडे साहेबांनी सांगितलं की जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्याचप्रमाणे माझं शौचालय माझी जबाबदारी. ही शौचालय टिकली पाहिजे, पुन्हा आल्यानंतर खराब दिसता कामा नये. गावकऱ्यांनी काळजी ही घेतलीच पाहिजे. आणि आता आपण चाललोय शौचालय बघण्यासाठी. शाश्वत ग्रामीण विकास प्रकल्प उभारडे कळमुस्ते, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा जळगाव. आणि या प्रकल्पाचा कालावधी आहे 2019 ते 2023. आणि बघा या कंपनीतर्फे असं सुंदर असं या ठिकाणी ऑफिस बांधलेलं आहे. कसे हे कौलारू घरं आहेत. आणि ह्या डोंगर दऱ्यांनी हा परिसर खूप छान असा नटलेला आहे. आणि ही कोंबडी देखील व तिचे लहान लहान पिल्ले देखील आमच्या जवळच असे घुटमळत होते, आवाज ऐकत होते. त्यांना वाटत होते की पाहुणे आलेले आहेत आपल्या गावाच्या विकासासाठी. तर आज आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. दांडे साहेब आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण वनराई आणि CTRच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत आपल्या या 2-4 वाड्यांमध्ये कळमुस्तेच्या अंतर्गत येणार आहेत, तर त्याची पाहणी ते करणार आहेत. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे आम्ही काहीतरी बोलण्यापेक्षा आता आपण तर आम्ही काम करतच आहोत आपल्यासोबत. आपले सगळे बापू असतील, मॅडम असतील, जनार्दन असेल किंवा देशमुख सर असतील, तर काम चालूच आहे. तर तुमचे जे काही तुम्हाला बंधाऱ्यांचं काम झालं आणि आणखी आमचे राहिलेले 1-2 कामं तेवढे साहेबांनी पूर्ण करून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. त्यांच्या पाठीमागे आम्ही पण हात जोडून उभे आहेत. जेव्हा हाक मारली तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. बोलून यावेळी या पाड्यांच्या विकासाबाबत स्क्रीनवर चित्रफीत देखील दाखवण्यात आली. आणि चित्रफीत बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. कंपनीतर्फे नागरिकांना सॅनिटायझर तसेच मास्क देखील देण्यात आले. एकूण गावात पाहुणे आल्याने गावकरी देखील आनंदात होते. खूप सुंदर असं बघा, समोरून हरिहर किल्ला दिसतोय आणि बाजूलाच या साईडने भास्कर किल्ला देखील आहे. पावसाळ्यात तर काही वेगळीच मजा आहे. आणि सध्या सुट्ट्या आहेत. सुट्ट्या असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक सध्या या भागाला भेट देत आहेत. आम्ही पाड्यावरील मंडळी क्रिकेट देखील खेळतो बरं का. आमच्यामध्ये तेंडुलकर सुद्धा आहे. तोपर्यंत सराव करा आणि मॅच जी ती आपण 14 फेब्रुवारी पासून ते 1 मार्च पर्यंत लावू. चालेल. आहे का ग्राउंड आपलं? ग्राउंड बनवू ना आपण. कुठे? इकडे. असं ना, बस मॅच इथे लावू आपण. तेंडुलकर लेवल करायला लागले. जागा लेवल करायला लागले. तेव्हा नाही का दिवशी टाकलं आपण ते कोणाची आवडून बिवणं कसं काय फोडायचे ना आपल्याला. फक्त जे मोठे दगड आहेत ना जागे उच्च खालीवर तेवढं फक्त जागे लेवल फोडतोड नाही झाली पाहिजे. नाही फोडतोड नाही करायचं. तेंडुलकर कोण आहे? बॅटिंग कोण चांगलं करतं? बॅटिंग कोण करतं? चला कोण बॅटिंग आपल्याकडे क्रिकेटमध्ये कोण बॅटिंग करतो जास्त? बॅटिंग वाला कोण आहे चांगलं? कोण आहे हेच ना. बरं बॉलिंग कोण? बॉलिंग हा करतो. बॉलिंग वरम नाही चालते, अंडरम चालतं. अंडरम चालतं, बॉलिंग वरम चालतं. कुठल्या बॉलवर खेळता? टेनिस बॉल. इथे जे तो जुना भोवाडा म्हणायचे, भोवाडा म्हणजे ज्याला रामलीला म्हणतात. ह्या गावामध्ये चांगल्यापैकी कलाकार आहेत की जे चौपाटीवर सुद्धा कलाकार करू शकतील. पण त्यांना थोडंसं प्रोत्साहन जर दिलं आपण, कारण त्यांना कसं आहे चाळ पाहिजे, थोडंसं काही बाकीच्या इतर गोष्टी जर त्यांना जर मिळाल्यात तर थोडासा त्यांचा उत्साह वाढेल. चांगलं काम आहे इथलं असं. ते एकदा असं आम्ही करून काय करणार आहे, एकदा आम्ही आता थोडंसं करून ट्रायल आम्ही करणार आहे. एकदा सपोर्टिंगची गरज आहे, थोडी सपोर्टची गरज आहे त्यांना. असं तुमच्या गावामध्ये वनराई आली आणि CTR कंपनी आली, गावाचा विकास झाला. काय काय फायदा आले तुमच्या गावामध्ये? सुरुवात आहे का? आताची सुरुवात झाली. मेन म्हणजे पाण्याचा मुद्दा होता तो आता सॉल्व्ह झाला. टाकी आली पाण्याची. आता यंदा टॉयलेट बांधायची.
गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कलाकार देखील आहेत. आणि बघा आता मी त्यांना एक वगाचं छोटंसं गाणं म्हणण्यास सांगत आहे आणि ते गाऊन दाखवत आहेत. बघा, ऐका, छान आहे. पडतो मी सभेच्या पाया, नाचत गणराया पडतो मी सभेच्या पाया, आधी मूळ पाया नाचत गणराया पडतो मी सभेच्या पाया, मूळ पाया नाचत गणराया पडतो मी सभेच्या पाया, अरे दुसरा गणा मी गण नमिला नंतर मातला अरे दुसरा गणा मी गण नमिला नंतर मातला अरे दुसरा गणा मी गण नमिला नंतर मातला. ए दादा कुरकुरे पस्त पस्त पडतो पण पाणी होऊन जातं. आम्हाला वाटतं का काहीतरी धरण व्हायला पाहिजे बुवा. पाणी आम्हाला पाण्याचा दुष्काळ आहे जास्त. उन्हाळ्यात पाणी कमी हा, पडतं. उन्हाळ्यात पाणी कमी पडतं. सरकारने काहीतरी सोय करायला पाहिजे बुवा पाण्याची. तुम्ही काय म्हणता? पाणी भरपूर पडत पण थांबत नाही. काहीतरी सरकारनं सोय करायला पाहिजे. बंधारे वगैरे काहीतरी आलं बुवा. मग आता पाणी कुठून आणावं लागतं तुम्हाला? विहिरीवरूनच आणायला हा का? किती लांब आहे विहीर? मग उन्हाळ्याच्या आम्हाला जिरा उकरून येतं जा पाणी आणावं लागतं. बरोबर आहे. मला थोडा वेळ तुम्ही होता. याला ते मी गिरवीत जवळच ज्या ठिकाणी भात काढलेला होता आणि तो वाळत किती आहे टाकलेला भात? होता त्या ठिकाणी गेलो आणि थोडी कोणचा आहे चौकशी पण याला या केली. भाताला काय म्हणता? त्याबद्दल बरोबर. थोडी माहिती गोड घेतली. लागतो का भात? काय एकदम सांगितलं चांगला. आपण ऐका. वरची साला तीच काळी दिसत. खूप सुंदर असा हा भात. हा का? कुठलं गाव? आपला निरगुडपाडा. निरगुडपाडा. तुम्ही सासूबाई आहे? आणि तेवढ्यात दांडे साहेब आले आणि ते टाकीची पाणी करतायत आणि त्यांनी या टाकीचं उद्घाटन केलं. नळाला पाणी आलं बऱ्याच दिवसातून आणि गावकरी आनंदित झाले. मला थोडा वेळ मिळाला. मी देखील पुन्हा या ठिकाणी गेलो आणि चहा घेतला. खूप सुंदर. जांभूळवाडी आणि उंबरेड या गावी आम्ही खूप चांगलं वाटतंय. हे जे पाडे आहेत या पाड्यावर अनेक समस्या आहेत पण या ठिकाणी CTR कंपनी आणि वनराई लक्ष देते. त्यामुळे पाण्याच्या समस्या सुटत आहेत आणि खूप चांगले माझे आदिवासी बांधव मला चहा केलाय त्यांनी आणि छान वाटतोय. खूप मस्त वाटतंय. सकाळी 8 वाजेपासून या भागात आहे मी. या ठिकाणी हरर किल्ला आहे आणि भास्कर किल्ला आहे. खूप मस्त. बंद कर. या आदिवासी बहिणीमध्ये व भावामध्ये खूप माणुसकी असल्याचं मला दिसलं आणि मी आता हर्षावाडीकडे आम्ही निघालो आहोत. रस्ता खराब आहे आणि समोर आपल्याला हरिगड सुद्धा दिसत आहे आणि आता आम्ही गावात पोहोचतोय. बघा किती रस्ता खराब आहे. आज मोठ्या प्रमाणात या रस्त्याने पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनराईतर्फे अशी झाडे लावण्यात आलेली आहे आणि ती जपण्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न देखील झालेला आहे. आणि आम्ही आता गावात पोहोचलेलो आहोत आणि ही जी झाडे लावलेली आहेत ही झाडे प्रत्यक्ष दांडेसाहेब बघतायत आणि गावकरी त्याबद्दल माहिती देत आहेत. हरिहरगड खूप छान दिसतो या ठिकाणून. अगदी या गडाच्या पायथ्याशीच ही हर्षावाडी आहे आणि
या ठिकाणी गडावर जाण्याच्या अगोदर वन विभागाची परवानगी घेतल्या जाते आणि मोठ्या प्रमाणात या पार्किंगमध्ये किती मोठी वाहने आहेत, कारण आता सध्या नाताळ आहे आणि नाताळच्या सुट्ट्या आहे, सलग 4-5 दिवस सुट्ट्या लागून आलेल्या आहेत, त्यामुळे पर्यटक आनंद घेत आहेत. आणि हा रस्ता अजून देखील बघा खराब आहे. आमदार साहेबांनी लवकरात लवकर लक्ष घालून या रस्ता चांगला करावा अशी मागणी या गावातील नागरिक करतायत. आणि नाशिक जन्मत चंद्रकांत धात्रक यांनी आज दिवसभर वनराई आणि CTR कंपनी आणि या माझ्या आदिवासी बांधवांबरोबर सर आपण 75 वर्षाचे आनंद अजून एकदम ठीकठाक आहेत एकदम. तर तब्येतीचं राज काय तुमच्या, काय प्राणायाम करता, योगा करता का? नाही घ्यायचं, टेन्शन द्यायचं. नागसाहेबांनी सांगितलं तब्येतीचं रहस्य, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक.